आज आपण नेरलीच्या मैदानात भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं होतं। या शर्यतीसाठी एक किताब होता, ऋतुराज केसरी आणि सत्यजित केसरी असं या किताबाचं नाव होतं। आणि या मैदानात मित्रांनो 1 नंबरसाठी ही गाडी पात्र ठरली। तर मित्रांनो आज ही गाडी कशी पळाली आणि आजचं हे मैदान कसं झालं, मालक आहेत दोन्ही बैलाचे आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण थोडं चर्चा करूया। या मित्रांनो मला नमस्कार। नमस्कार। सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा आपल्या प्रेक्षकांना। माझं नाव युवराज श्रीधर शिंदे, राहणार वरणगे। हा बैल तुमचा राजा। आजचं मैदान कसं झालं, या विजयाबद्दल काय सांगाल? मैदान काय चांगलं आणि रास्त झालंय मैदान, काही अडचण नाही, काय नाही, गाड्या पण चांगल्या होत्या। आजचं मैदान कसं झालं? आजचं मैदान काय रास्त झालं, चांगलं झालं, गाड्या पण सगळ्या चांगल्याच होत्या। बरोबर। आणि या दोन्ही बैलांच्या बद्दल, जोडीच्या बद्दल काय? सलग 3-4 मैदान केल्या, गाडी कॅन्सल झालेली नाही, एकच झाली। पहिल्या मैदानाला कुठल्या मैदानाला पळाली गाडी? कळंब्यात गाडी एकच झाली, आणि त्याच्यानंतर परत बेडगाला, आणि आता परत तिसरं मैदान। ठीक आहे। आरएक्स बद्दल काय सांगाल, कसा पळाला बैल? चांगला पळा, जोडणं चांगले आहे, फिटिंग आहे बैलात, गाडी हलून मागे राहत नाही, बैल मन मिळावून पळते। आणि मला असं म्हणायचं की मोठ्या मैदानाला बऱ्याच दिवसानंतर सायलेंट वर्षानंतर आता राजा परत आणि एकदा चालू झालाय। आणि सायलेंट वर्षानंतर आता राजानं मोठ्या मैदानाला पहिला नंबर मिळवला, त्याबद्दल काय सांगा? राजात पहिल्यापासून पळाय, पण राजाची टायमिंग लागणार झाली आणि जे पाहिजे तसं तिचं आपण काय म्हणतोय ते नियोजन व्यवस्थित होणार झालं पहिला, तर त्यामुळे बैल मागे राहायचा होता। आता सतीश आपण चांगलं त्यांच्याकडे बैल आहे, त्यांनी त्यांचं स्वतःचं नियोजन आहे, त्यामुळे बैल आता पळत कमी पडत नाही बैल। ठीक आहे, त्यांच्यासोबत आपण 2 मिनिटं बोलूया। आता नमस्कार। सगळ्यात आधी तुमची ओळख सांगा। सतीश पाटील सावर्डे। राजाबद्दल काय सांगाल का? आता पहिल्याच्या तुमच्याकडे ज्यावेळी नव्हता बैल आणि त्यानंतर तुमच्याकडे आला, त्यावेळेच काय सांगाल, बैल कसा आहे आता? त्यावेळी काय बैलात ताकद नव्हती, आता बैलात आपल्या ताकद आल्या, त्यामुळे पळाला बैलाला। आणि आजच्या मैदान कसं झाले? मैदान 1 नंबर झालं। 1 नंबर झालं। ठीक आहे। राजा तुमच्याकडे येऊन किती दिवस झाले आता? आज 4 महिने झालं बैल येऊन आपल्या। आज 4 महिने झाले। आतापर्यंत किती फरक पडलाय राजात पहिल्याच्यात आणि आत्ताच्यात फक्त आपण 16 मैदान केले, त्यात 2 मैदान कॅन्सल आहे, आपल्या दारात आल्यापासून रोज नंबर आहे। रोज नंबर अतिशय चांगली गोष्ट आहे की तुमच्याकडे आल्यापासून बैलाने परत नंबर करायला सुरुवात केली त्या बैलाची। आता नमस्कार। सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा। माझं नाव शुभम गाडगे। ठीक आहे। दोन्ही बैलांची ओळख सांगा। यो आरएक्स बैजा, कोल्हापूर राजा। ही जोडी आजच्या मैदानात कशी पळाली? आज गाडी हलवून एकाला लागल्या, एकच झाल्या, आधी मध्ये कुठं माघार नाही, काय नाही। आरएक्सचा पहिल्यांदाच मोठ्या मैदानाला नंबर झाले ना गाडी? होय, त्याच्या आधी ट्रॅक्टरला बैल पहिल्यांदा जनरलला काढला, त्याच्या आधी बगटात पळत होता, नंतर त्यानंतर कळंबा मैदान केलं गुलब्या संघ, तिथे 2 झाली गाडी। बरोबर। मोठं मैदान कळंब्याला परवा 1 झाली, परत बेडगाला 3, परत आज 1। ठीक आहे। आता बैलाचे तसं बघायला गेलं तर मोठे मैदान किती झाले? तरी आता 5-6 मैदान मोठी झाली बैल। 5-6 मैदान झाले। बगटाला काय हुकमी बैल नंबरच आहे। बगटाची मोठी मैदान कोणकोणती? बगट आहे सगळी, जेवढी मोठी मैदान त्यात गाडी पाहिल्याची, तेव्हा संतवा काढत होतं, आता रावकड। गाडीवानांच्या बद्दल काय सांगाल, कसं? गाडीवान काय राव 1 नंबरच आहे, आता 2-3 फाटी 3 गाडी आणल्या, गाडी काय नंबरच आहे सर। तर मित्रांनो अशा पद्धतीनं आजचं 1 लाखाचं ऋतुराज केसरी आणि सत्यजित केसरीचं मान ह्या जोडीला मिळाला, राजाला आणि आरएक्सला। तर मित्रांनो ह्या बैलांना आपल्या चॅनलकडून आणि आपल्या शर्यत प्रेमींच्याकडून सगळ्यांच्याकडून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। अनेक मुलाखत अशीच नोकर घेऊन आपण येऊया। धन्यवाद।